गुड मॉर्निंग, शिव सकाळ, शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आहे ना, काय नाही नवीन. ही तुम्ही शेती पाहिली होती ना इथं. इथं हे बघा, मोहरीचं झाडांना बिया आल्यात आता. आणि इथं कोथमिरीला पण धन बिनं फुटल्यात. तर आपला आजूबाजूचा एरिया बघा किती मस्त आहे. हे बघा, हे समोर अख्खं हेच आहे आणि इकडं घर आहे. इकडं पुढचं साईड आहे, तू पुढून दाखवतो. इथं चूल बिल होते. आणि या साईडला पण बघा किती मस्त वातावरण आहे. तुम्हाला गावाकडचं वातावरण आवडत असेल तर नक्की कमेंट करायला, लाईक करायला विसरू नका. आता हे सगळा ऊसच आहे, लांबपर्यंत आहे बघा, सगळा ऊसच आहे. चिमण्यांचा वगैरे आवाज येत असेल तुम्हाला. इकडे JCBचं काम चालू आहे. एरिव पवाय जातो आम्ही मध्ये वेळ असल्यावर. तर विषय हा आहे की चला इकडूनच दाखवतो नाही का. कोंबड्या बघा. हा, कोंबड्यांचा विषय सांगायचा होता की आपलं घर वगैरे मस्त वाटतंय का नाही. हे बघा, आपल्या गावरान कोंबड्या आहेत. ही कोंबड्याच्या शेजारची लाल कोंबडी आणि तिकडची ही एक कोंबडी. या दोन कोंबड्या आहेत ना, मम्मीने आणल्या होत्या पण त्या गावरान नाहीत. हे बघा, त्यांची चाल येऊन कळते. आणि पिवळं पाय आहेत गावरान कोंबड्यांचं. कसं काळं पांढरं पाय असतात. आता आतमध्ये दोन कोंबड्या आहेत. हे बघा, इथे एक कोंबडी आहे, तिचे पाय बघा काळ आहेत का नाही. तर ही खुराड आहे ना, आपण किती 6 ते 7 हजार रुपयात घेतलं होतं. खुराड एवढं मोठं आहे की असं 5-5.5 फूट रुंदीला आणि 2.5 फूट लांबीला आहे. आणि 2 कप्पे आहेत त्याच्यात. आतमध्ये कोंबड्या पण येत्या बघा. आता ही इन्व्हेस्ट आहे मित्रांनो, ही गावरान कोंबड्यांची इन्व्हेस्ट आहे आपली. आणि अजून त्या काय अंड्या वगैरे आलेल्या नाहीत. आणि इकडं कोंबडा आहे, हे बघा. मान्या पण कसली आहे आमची. बोका आहे बरं का ह्यो. ए बोक्या, मान्या काय करतो. लय गरीब बोका. आणि आमचा कोंबडा दुसरा एक होता, पण त्याने इतका मारला, चावू चावू पार बेजार केला. त्याच्यामुळे तो त्याला कट्टम करून टाकला. हे आता ही झाल्यात 5-6 महिन्याची होत आल्यात. आपण आणल्यात आता. ती इकडं गावरान कोंबडी 500 रुपयाला आहे. आता गावरान कोंबड्यांचं एवढं महागाई झाली 500 रुपयाला. आणि आर कोंबडी कापून आणायचं म्हणलं तरी 1 किलोच्या पुढंच बसत नाही. आणि 300 रुपये किलो. मग ती मटण आणलेलं परवडते अर्धा किलो नाही का. हे 1 किलो. हा, आमचा ममडा बघा. काय रे बाबडा, काय रे. हा, कुठे जायचंय, कुठं नाही. बघा आपली पाण्याची बाटली. इकडं आजूबाजूला पण लय मस्त वातावरण आहे. इकडच्या साईडला तुम्ही पाहिलं असन, समोरच्या साईडला बघा एकदम मस्त वातावरण आहे. ए दिदे, कपडे घाल. हे बघा, हे तर कोंबड्या सुटल्या ना सकाळी. आता सकाळच्या निवांत खात्यात बित्यात, इकडं मोकारी फिरतात नाही का. अजिबात त्यांना मी हे नाही करत की डालून ठेवायचं हे करायचं. त्याच्या पद्धतीनेच चरत असतात नाही का. आणि इकडं लाकडं बिकडं तोडून ठेवलेली, आम्ही पण तोडून ठेवली होती. इकडं त्या गाडीच्या पलीकडच्या साईडला चूल आहे बघा. इथं हे वातावरण, फुलं बिलं, आमच्या शेजाऱ्यांची फुलं बिलं कशी आहेत. झाडं झुडपं किती भारी लावलेली आहेत. लय निवांत वातावरण आहे. आणि ही प्लॉटिंग आहे. प्लॉटिंगमध्ये राहतो नाही का आम्ही. पण निवांत वाटते. आणि आपली जागा कुठे आहे. आता अनेक जण विचारतात की तुमची जागा कुठे आहे, कुठे आहे. तर हे समोर डोंगर दिसतोय का, त्या डोंगराच्या तिकडं, माळाच्या तिकडे हे माळ वगैरे दिसत असेल तुम्हाला, त्या साईडला आहे आपली जागा. मल्हार बघा कसा आवाज देतोय. तर खरं तर मी आज अंडी आणायला चाललो होतो, वहिनीला पोळ्या खायच्यात. आणि आपली बुर्जीची गाडी होती ते पण दाखवणं. तर मी आता अंडी घेऊन येतो आणि मग पुढचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आणि बघा, वहिनीच्या हातच्या चपात्यात गरम गरम चपात्या बनल्यात. आणि आता 5 मिनिटात मी अंड्याची पोळी बनवणार आहे. चला मित्रांनो, कांदा कोथमीर टाकले, मीठ बीठ टाकतो. तवा तापवलेला आहे. काय गडबड केले आता. आपला कॅमेरामॅन जरा हे होईल, नवीन कॅमेरामॅन. मिरची टाका ना. मीठ टाकू दे की. मीठ टाकायचं, तसं नाही. थोडीशी हळद टाकायची. काही मिरची हिरवी मिरची नको, हिरवी मिरच्या. डायरेक्ट असं गर 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 कालवायचं. जेवढं तुम्ही फेकता तेवढं बारीक तेल टाकायचं.
सगळीकडे पांगवायचं. पण माझी आता बुर्जीची दुकानाची स्टाईल लावते तुम्हाला. आणि परत तेल याच्यात काढून घ्यायचं. सगळं तेल काढलं तवा डायरेक्ट गरम करायला टाकायचं. परत टेन्शनच नाही. मित्रांनो हे बघा, हे बघा जवळ आहे बुर्जी आपली आमलेट, अंड्याची पोळी आमलेट. आणि मग हे असं पांगून घ्यायचं. हे बघा असं, म्हणजे मोठी होती 2 अंड्याची. 4 अंड्याची नाही केली अजून, 2 अंड्याची तर केली. कसं दिसतंय, क्वालिटी क्वांटिटी यावाच लागते. तरी हो पॅन दुसरा दिला का तुम्हाला. इकडं तर असं हे करून घ्यायचं. बघा अख्खी पोळी हालायला लागली. तुम्ही जवळून बघा, हे बघा, झूम करून दाखवा. अख्खी पोळी कडक मध्ये. वास तर एवढा यायला लागला मित्रांनो, असला वास येतोय खतरनाक. तुमच्यापर्यंत पाठवतो वास. हे बघा मित्रांनो, आपली पोळी तयार झाली तळून. आणि आता पलटी मारायची, म्हणजे थंड बी होत नाही काय. चपाती घ्यायची, 2च मिनिटं तेल टाकून घेतो. आणि हे सगळं तेल काय मी वापरत नाही. हे बघा, तेलाची स्टाईल लय मजा करतोय आपण. असं तेल टाकून घ्यायचं, परत काढून घ्यायचं. 0% कॅलरीचं टेन्शन नाही, काय नाही. अशी पांगवायची डायरेक्ट. झाली का मोठी पोळी कडक मध्ये. मित्रांनो 2 अंड्याची पोळी केली आपण वहिनीसाठी, माझ्यासाठी, मल्लासाठी. तर तुम्ही पण या, तुमच्यासाठी एक घास घ्या. ओढून नका घेऊ भांड्या भिंड्या करता. तर चलो, रेसिपी कशी झाली कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर चलो, जय जय महाराष्ट्र. बाय.